नमस्कार मित्रांनो. तर बिटल जो बोकड आहे तो कोणत्या कोणत्या ब्रीडसाठी चांगला आहे किंवा कोणत्या ब्रीडमध्ये त्याचे रिझल्ट चांगले आहेत. तर सगळ्यात बिटलला तर तोच रिझल्ट आहेच, पण तुम्ही उस्मानाबादीला पण क्रॉस करू शकता, जेणेकरून काय होतं ते जात ओळखू येत नाही. तुम्ही शिरोहीचा बकरा क्रॉस केला तर त्याच्यावर डाग येतात किंवा गवळ बांड होतं. उस्मानाबादीला बोर केलं तरी ते हे बांडा माल तयार होते. पण बिटलचा रिझल्ट असा आहे, ते एकदम बिटल जात काळे असल्यामुळं आणि उस्मानाबादी बी तुमची काळे असल्यामुळं एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये पिल्ल्यांचा रिझल्ट येतो. परत काठेवाडीमध्ये बी रिझल्ट चांगला आहे ह्याचा. काठेवाडीमध्ये बी एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. काठेवाडीमध्ये एकदम फायद्याचं आहे बिटल, कारण काय काठेवाडी बकरं जर असन तर झिंजाळे लांब केसाची पिल्ले होतात, पण बिटल क्रॉस केला तर एकदम शाईन चांगली येते आणि पिल्ल्यांचे केस आहेत ते एकदम नॉर्मल राहतात, वाढत नाहीत आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये पैसे पण येतात विकताना. त्याचे रिझल्ट चांगला आहे. उस्मानाबादी शेळी आणि काठेवाडी शेळीला बिटल एकदम एक नंबर रिझल्ट आहे. क्रॉसिंगला तुम्ही बिनधास्त बिटल बकरं हे करू शकता. कारण आपल्या एका सबस्क्रायबरनं विचारला होता प्रश्न की काठेवाडी शेळीला बिटल बकरा चालतो का, तर रिझल्ट कसा आहे. तर रिझल्ट एकदम चांगला आहे. आपण सगळे उस्मानाबादी शेळ्या आहेत, आपल्याकडं 2 शिरोळे आहेत, एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. आणि पिल्ले पण तुम्हाला दाखवतो ह्यांचे. हे पाहू शकता, हे बिटल आणि उस्मानाबादी क्रॉसची पिल्ले आहेत. हे आहेत ती, हे पाहू शकता. तो जो लाल आहे बकरा तो बिटल आणि शिरोईचा क्रॉस आहे. फक्त 22 दिवसाचं पिल्लू आहे. पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचा बोकड तयार झालेला आहे आपल्या इथं. हे पाहू शकता बिटल आणि शिरोईचा क्रॉस आहे. एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. हे जे आहेत ते प्युअर उस्मानाबादीचे, हे मोठाले पाट आणि बकरं जे आहे हे प्युअर उस्मानाबादीमध्ये आहेत. आणि हे जे आहेत हे बिटल क्रॉसमध्ये आहेत. हे पिल्ले रिझल्ट मित्रांनो एक नंबर आहे. आपण पहिला प्रयोग केलेला असेल किंवा अनुभव असेल तरच आपण सल्ला देतो, किंवा आपण त्याची काही कल्पना नाही किंवा माहिती नाही असं सांगतो. जे खरी माहिती आहे ते आपण शेतकऱ्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. आपण आपल्याला जर त्यातला अनुभव असेल तर आपण 100% आपण सांगतो. हे पाहू शकता तुमच्या समोर आहे रिझल्ट एक नंबर आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जवान जय किसान.